शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे मी आलो आहे सकाळी आपल्या गावी आणि मुरड्यामध्ये, आणि आता आहे आजचा व्हिडिओ तर सकाळी तुम्ही बघितला असाल. किती जणांनी बघितला मला माहीत नाही अजून. बघा, मी गावी आलो आहे. आमचा प्रवासाचा व्हिडिओ होता, त्यामध्ये काय काय झालं ते दाखवलं तुम्हाला मंडळी. आता त्याच्यानंतर आलो होतो, झोपलो दुपारी, उठलो संध्याकाळी उठलो आणि नंतर थोडंसं बागेत फिरलो, बागेत जरा टाईमपास केला आणि आलो आता फ्रेश बीश झालो आहे कालपासून. काल सकाळी जी आंघोळ केली होती त्याच्यावर आज डायरेक्ट केली आंघोळ. किती आळशी माणूस आहे ना मी, पण काय करणार. आता एवढं फ्रेश वाटते ना, लय फ्रेश वाटते, अंग हलकं हलकं वाटते आणि गावी आल्यावर तर अजूनच बरं वाटते. बघा, तुम्ही गेलात की नाही गावी? बाजूला इकडे कुठेतरी लग्न आहे वाटतं उद्या, तर त्याचं वाजते बँजो. आता आहे बसलो आहे जरा, आता जेवायचं आहे, जाऊन जेवेन. आता मगाशी थोडंसं चिकन आणायला गेलो होतो, कारण रविवार म्हणल्यानंतर, आणि दिवसा पण आज काय प्रॉपर संध्याकाळी नाश्ता केला होता तेवढाच, त्याच्यानंतर काय केलं नाही. तर आता जेवण बनवलं आहे समीक्षाने, काय आपलं प्रॉपर चिकन नाही, साधं असं तिने असंच मसाला बिसाला काय वाटलं नाही, हे केलं म्हणलं कर म्हणलं. पण वाढ बाबा जेवायला, आता जेवायला जाईन. बाकी काय म्हणताय? छान चाललं आहे ना? गावी आलं मला लय बरं वाटतं. इकडे पण गरमी आहेच, पाऊस पडून गेलेला आहे, इकडे गरमी आहे. बाग आपली तुम्हाला उद्या दाखवतो मी सकाळी. बाग आता माहिती कचरा म्हणजे गवत वगैरे नाही, पण झाड लोट वगैरे आहे बागेची. पाणी वगैरे घालणं, पाण्याकडनं जरा बाग हे झाली, सुकले. तर उद्यापासून बघू, आता जरा जसं वेळ भेटेल तसं काही ना काहीतरी करत जायचं. आता काही गवत वगैरे नाही जास्त, पण आहे थोडीशी साफसफाई, असं आता काय नाही. बाकी काय म्हणताय मंडळी विशेष? त्या दिवशी ॲक्च्युली मंडळी मला ना मुंबईत लय गरम झालं. रात्री 2:30 वाजता बाहेर येऊन बसलो मी अक्षरशः. आणि काल मंडळी बघितलं कसं वातावरणामध्ये चेंजेस असतात ना. काल रस्त्याने बघा एकदम कडाक्याची थंडी, आणि आज बघा परत गरमी. काय वातावरण ना बाबा. असो, बाकी काय म्हणता विशेष? बँजो वाजतोय, बँजो. लग्नांचा सीझन आहे इकडे, गावी पण आहे लग्नांचा सीझन. तर मंडळी आता जेवून परत आलो आहे, अंगणात राऊंड मारतो आहे. रोजच म्हणजे मुंबईला असं राऊंड वगैरे मारायला जास्त भेटत नाहीत, तर आपलं इथं अंगण आहे, मस्त की राऊंड मारतो आहे, छान वाटते. आता थोडासा गारवा जाणवतो, हवा नाही सुटले, पण थोडंसं असा थंडावा हे होतो आहे, फील होतो आहे. काय माहिती, फील झालं पाहिजे थंडावा, नाहीतर काय. आता झोप पण आली आहे. बरं चला, आता आहे अंगण आहे, सगळं आहे, तर पुरेपूर उपयोग करून घेऊया. मंडळी कसं होतं माहिती आहे का, आपले सुट्टीचे दिवस फटाफट निघून जातात, आणि नंतर सुट्टी संपल्यावर असं वाटतं अरे काय आराम करायचं राहूनच गेलं. बऱ्याचशा गोष्टी करायच्या राहून जातात, असं नेहमीच आपल्याला वाटतं. पण असं असतं, परत मानवी जीवन म्हणल्यानंतर काय ना काय अपेक्षा असतात, इच्छा असतात, त्या वाढतच जातात. आता आलो आहे अंगणात. रात्रीचा प्रवास पण छान झाला, नाही असं नाही. गार लय वाटलं, भयानक गार वाटलं. आणि आता बघा याच्या विपरीत वातावरण आहे. असो, चालायचं, नेचर आहे म्हणल्यानंतर थोडंसं फार बाहेर तिकडं हळदीचं जोरात वाटतं. बेंजो वाजतोय मगाचपासून. लग्नांचे सीझन, झाडाचं एक पान हलत नाही. असो, बाकी काय म्हणताय मंडळी विशेष? काय चाललं आहे? झालं जेवण वगैरे? आता बागेची कामं म्हणत असाल तर तुम्हाला उद्या बाग तर दाखवतोच मी. आता तर रोजच तुम्हाला बाग बघायचीच आहे महिनाभर. तर बाकीची कामं अशी काय नाही, पण झाड लोट आहे, साफसफाई आहे, अशीच कामं छोटी मोठी. बाकी काय असं काय मोठं असं काय काम नाही ते यावेळेला.
मोठं काम कधी असतं दिवाळीच्या आसपास जेव्हा आपण येतो तेव्हा मोठी कामं असतात, नाही तर आता काही कामं नसतात एवढी. आता काय फक्त झाडांना व्यवस्थित खत घालणं, अशी कामं, शेणखत, हे अशी छोटी मोठी कामं. आता आपल्या झाडांना पाण्याची जरा कमतरता झाली यावेळेला. पाऊस पडला पण ते मोजकाच पडला, गरमी पण तेवढीच पडते ना. तर बघू आता उद्यापासून झाडांना थोडं थोडं पाणी घालू. कॅनलचं पाणी आलं आहे का बघूया. बाकी काय म्हणताय? झोप आली आहे, दिसते ना झोप तुम्हाला. मी झोपेतच बोलतो की काय असं समजत नाही मला. झोप तर आली, थकवा आहेच. चला आता जातो थोडा वेळ झोपायला. तुझं श्रेया व्हिडिओमध्ये थांबावं लागतंय असं वाटतंय मला. उशिरा व्हिडिओ स्टार्ट केला होता, काही तुम्हाला दाखवता नाही आलं. भडगावला गेलो, चिकन आणलं आणि झालं, जेवलो आणि आता झोपायची तयारी. बाकी काय म्हणताय? तुम्हाला कळलंच असेल माझ्या डोळ्यात झोप किती आली. पण आता काय आपल्या हक्काचं करा, उद्या उठून काय दुधाला जायचं नाही. हा, नाही तर टेन्शन असायचं रोज, अरे कधी झोप होणार, कधी सकाळी उठणार, कधी दूध वाटणार. अर्थात ते आपलं उपजीविकेचं साधन आहे, त्याला विसरून चालणार नाही. आणि सगळं असायचं. पण इथे तो एक निवांतपणा असतो. असं चला, तुमचा स्त्री आता काय थांबायची वेळ आली आहे. थांबवतोच व्हिडिओ. उद्यापासून तुम्हाला नित्य नियमाने सगळं दाखवतो व्यवस्थित. आता गावचे व्हिडिओ सतत येत राहतील मंडळी. एन्जॉय करा ते व्हिडिओ. कंटेंट आहे की नाही ते तुम्ही ठरवा. पण सोबत राहा, आपले व्हिडिओ बघत राहा ना. कुठे बाहेर गेलो तर तेही दाखवेन. चला, पोरं आता IPL बघतायत. माझी काय, मला IPL बघायला लय कंटाळा येतो. तू तसरी आता जाऊन अंग टाकून देऊया आणि निवांत उठ्या उद्याच्या दिवस ना. नाही, आपलं एक्सरसाइजचं पण मी इकडे चालूच ठेवणार आहे. चला, आता काही जास्त बडबड नाही करत, काय नाही, वायफट बडबड नाही करत. आता झोपलेलं बरं. तर उद्या झोप कंप्लीट झाली की मला नंतर फ्रेश होऊन बोलू, नाही का. तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात त्याचं नीट सांगा, कमेंट करा, शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे शेअर पण करा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडत असेल तर दुसऱ्यांपर्यंत शेअर करा ना. चला, असो, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता झोपतो, आता लयच झोप आली. शुभरात्री. तुम्ही पण झोपा, काळजी घ्या स्वतःची मस्तपैकी. उन्हात बाहेर जाताय तर पाण्याची बाटली सोबत ठेवा, ऊन भरपूर आहे. काळजी घ्या.